नमस्कार. निलिमा चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नवरात्र सुरू आहेत. काहींचे कडक उपास असतात तर काहींचे धान्य फराळ असतात. तर धान्य फराळासाठी स्पेशल अशी आज बघूया नवधान्याची थालीपीठाची भाजणी. त्यासाठी इथे मी अर्धा किलो जाडे तांदूळ घेतले आहेत. अगदी आपण भाकरीला घेतो तेच तांदूळ. आता हे तांदूळ आपण 2-3 पाण्यातून चांगले स्वच्छ धुवून घेऊया. तांदूळांना बोरिक पावडर लावलेली असते, जंतुनाशक पावडरही असतात, तर त्या चांगल्या स्वच्छ धुतल्या जाव्या. तांदूळ धुवून एका रोळीमध्ये उपसून घेतले. असेच 10 मिनिटं ठेवले होते, त्यामुळे त्यातील सर्व पाणी आता निथळून गेलेलं आहे. एका कॉटनच्या कपड्यावर किंवा पंचावर हे तांदूळ पसरून आता आपण हे वाळवून घेऊया. तांदूळ वाळण्यासाठी साधारण 8 ते 10 तासाचा अवधी अगदी सहज लागेल. तांदूळ पूर्णपणे सुकले पाहिजेत, त्यामध्ये कोणतंही मॉइश्चर, ओलसरपणा राहू द्यायचा नाही. म्हणजे मग तांदूळ चांगले भाजले जातात आणि भाजणी खूप दिवस टिकते. 8 ते 10 तासानंतर पहा, तांदूळ अगदी खडखडीत वाळलेले आहेत. कोणतंही धान्य आपण जेव्हा धुवून कपड्यावर पसरतो त्यावेळेला आपल्याला वेळ होईल त्याप्रमाणे अधूनमधून त्यावर असा हात फिरवत राहायचं, म्हणजे ते धान्य कपड्याला चिकटत नाही आणि सर्व बाजूनी सारखं वाळतं. आता तांदूळ चांगले वाळलेले आहेत. तांदूळ एका पडघ्यामध्ये काढून घेऊया. ही भाजणी करताना मी फक्त तांदूळच धुवून घेतलेले आहेत. बाकीची धान्य आपण एका कपड्यावर पुसून घेतलेली आहेत. आता हे धुवून वाळवलेले तांदूळ एका पडघ्यामध्ये काढून घेतले. आता बाकीचं साहित्य पाहूया. तांदूळ मी अर्धा किलो घेतलेले आहेत. त्याच्या निम्मे म्हणजे पाव किलो 250 ग्रॅम ज्वारी घेतलेली आहे. आणि ही बाकीची जी कडधान्य आहेत ती 7 आहेत. ती प्रत्येकी 100 ग्रॅम घेतलेली आहेत. कडधान्य चांगली निवडून आणि स्वच्छ पुसून घेतलेली आहेत. तुम्ही कडधान्य कोणतंही घेऊ शकता. बाजरीच्या ऐवजी तुम्हाला सोयाबीन घ्यायचं असेल, नाचणी घ्यायची असेल तरीसुद्धा तुम्ही कडधान्यात बदल करू शकता. आज मी हिरवे मूग, गहू, काळे उडीद, हरभरे, बाजरी, पांढरी चवळी आणि मटकी अशी ही 7 कडधान्य, 8वी ज्वारी आणि 9वे तांदूळ अशी 9 धान्यांची भाजणी आज आपण करणार आहोत. स्वादासाठी घेतलेले आहेत 100 ग्रॅम धने आणि पाऊण चमचा मेथी. आता ही सर्व कडधान्य आपल्याला आपण नेहमी भाजणी करतो त्याचप्रमाणे खमंग भाजून घ्यायची आहेत. भाजणी भाजण्यासाठी लोखंडाची कढई घेतलेली आहे, कारण लोखंडाच्या कढईमध्ये धान्य अगदी खमंग भाजलं जातं. सुरुवातीला थोडासा गॅस मोठा ठेवला होता. कढई चांगली तापवून घेतली आणि आता मी गॅस मध्यम केलेला आहे. मध्यम गॅसवरती आपल्याला ही सर्व धान्य भाजून घ्यायची आहेत. तांदूळ भाजण्यासाठी 5 ते 7 मिनिटाचा अवधी अगदी सहज लागेल. तांदूळ थोडेसे पिवळसर गोल्डन रंगाचे होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आता 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत तांदूळ भाजायला सुरुवात करून. तांदूळ आता अगदी व्यवस्थित गोल्डन रंगाचे झालेले आहेत. तांदूळाचा दाणा थोडासा फुलतो, त्यावरून कळतं की तांदूळ भाजून झालेले आहेत. तांदूळ भाजायलाच फक्त वेळ लागतो. तांदूळ आणि ज्वारी थोडंसं जास्त प्रमाणात असल्यामुळे थोडासा वेळ लागेल. पहिलं धान्य भाजायला थोडा वेळ लागतो. आता हे तांदूळ झालेले आहेत. हे आता मी काढून घेते आणि नंतर घेऊया ज्वारी. ज्वारी 4 ते 5 मिनिटं भाजून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता थोडासा रंग बदललेला आहे. ज्वारीच्या थोड्या लाह्या फुटायला लागतात. तर आता ही ज्वारी झालेली आहे. ज्वारी काढून घेते आणि गहू भाजायला घेऊया. गहू अगदी पटकन भाजून होतात. छान खमंग वास येतोय. गहू आणि बाकीची धान्य 100 ग्रॅम असल्यामुळे ती अगदी पटपट भाजून होतील. आता घेऊया बाजरी. बाजरी हे कडधान्यसुद्धा अगदी नाजूक आहे. बाजरी भाजायला वेळ लागत नाही आणि अगदी मंद गॅसवरच आपल्याला ही सगळी कडधान्य भाजून घ्यायची आहेत. गॅस अजिबात मोठा करायचा नाही. थोडासा वेळ लागला तरी चालेल. अगदी पेशन्स ठेवून आपल्याला ही कडधान्य चांगली खमंग अशी भाजून घ्यायची आहेत. ज्वारीची सुद्धा हलकीशी लाही फुटायला लागते, तोपर्यंत आपण ही बाजरी भाजून घेऊया. बाजरी काढून घेतली आणि त्यानंतर घेतलेले आहेत उडीद. उडदाचा रंग काळा असल्यामुळे ते पटकन झाले की नाही ते कळत नाही, पण त्याच्या स्वादावरून मात्र आपल्याला उडीद भाजले गेले आहेत हे समजतं. उडीद आता चांगले खमंग भाजून झालेले आहेत. 5 ते 7 मिनिटं लागलेली आहेत. आता उडद्यानंतर घेऊया पांढऱ्या चवळ्या. चवळ्या भाजायला घेऊन सुद्धा 2-4 मिनिटं झालेली आहेत.
चवळीनंतर आता घेऊया मटकी. मटकी अगदी नाजूक धान्य आहे, भाजायला फार वेळ लागत नाही, पण गॅस बारीक आहे, त्यामुळे ते पूर्णपणे भाजून घ्यायचं आहे. अगदी खमंग अशी ही मटकी आता भाजून झालेली आहे. आता घेऊया मूग. मूग, मटकी, चवळी, उडीद हे सर्व धान्य भाजण्यासाठी अगदी 5 ते 7 मिनिटाचा अवधी लागलेलाच आहे. व्हिडिओच्या दृष्टीने मी अगदी फक्त झलक दाखवत आहे, पण प्रत्यक्षात मी हे धान्य 7 ते 8 मिनिटं भाजलेलं आहे. आता आपलं शेवटचं धान्य राहिलेलं आहे हरभरे. हरभरे भाजताना अगदी गॅस बारीक ठेवायचा आहेच आणि हरभऱ्याला लालसर डाग पडल्याशिवाय किंवा हरभरा थोडासा फुटतो, त्यावरून आपल्याला हरभरे झाल्याची एक ती खूण आहे. ते भाजून झाले की आपण हरभरे काढून घेऊया. हरभरे आता भाजून झाले. हरभऱ्यांना लालसर असे डाग पडायला लागलेत आणि ते फुटायला लागलेले आहेत. अगदी खूप खमंग असा स्वाद येतोय. हरभरे आपलं शेवटचं कडधान्य आपण हे भाजून घेतलेलं आहे. हरभऱ्यानंतर आता आपण धने भाजून घेऊया. हरभरे काढून घेते. धने भाजायला सुरुवात करून 3-4 मिनिटं झालेली आहेत. धने पण चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत. धन्यांमुळे थालीपीठाचा स्वाद अगदी छान वाढतो. गॅस बारीकच ठेवायचा आहे, हे लक्षात ठेवून आपल्याला ही सर्व भाजणी भाजायची आहे. सर्व भाजणी आता भाजून झाली आहे. आता गरम कढईमध्ये मी हे मेथीचे दाणे घातलेले आहेत. गॅस बंद केलेला आहे. मेथी फक्त गरम कढईमध्ये भाजली तरी पुरते. आता मेथीचे दाणे काढून घेऊया. भाजणीसाठी घेतलेली सर्व कडधान्य खमंग भाजून झालेली आहेत. मस्त असा स्वाद येतोय. धने, ज्वारी, तांदूळ, मेथीचे दाणे आणि ही 7 कडधान्य. अजूनही ही कडधान्य थोडीशी गरम आहेत. थंड झाल्यानंतर हाताने चांगली मिक्स करून डब्यात भरून गिरणीतून किंवा घरघंटीतून थोडीशी सरसरीत अशी भाजणी दळून आणूया. पहा मंडळी, भाजणी दळून आलेली आहे. मस्त रंग आलेला आहे भाजणीला. थोडीशी सरसरीत अशी भाजणी दळून आणायची. भाजणी आपला पारंपरिक असा एक बेगमीचा पदार्थ आहे. डब्यातून काढताना ओली डाव किंवा ओला हात नसावा याची मात्र दक्षता घ्या, म्हणजे भाजणी चांगली टिकेल. भाजणी डब्यात भरताना ती एका चाळणीने चाळून घ्यायची, म्हणजे सर्व कडधान्य जी घातलेली आहेत ती आपली चांगली मिक्स होतील. पारंपरिक पद्धतीने सुद्धा मी एक एपिसोड भाजणीचा दाखवलेला आहेच, पण आज आपण केली आहे नवधान्याची भाजणी. ही भाजणी खूप पौष्टिक आहे. तुम्ही नक्की करून पहा. भाजणीचे पदार्थ म्हणजे थालीपीठ किंवा भाजणीचे वडे किंवा मोकळ भाजणी. पण ही भाजणी स्टार्टर करताना सुद्धा थोडीशी वापरली तर स्टार्टर अतिशय चविष्ट आणि रुचकर होतं. ही कृती तुम्हाला कशी वाटली मला जरूर कळवा आणि जर का ही कृती आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा आणि तुम्हीही नवधान्याची भाजणी नक्की करून पहा. कृती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका पदार्थासह. धन्यवाद.